भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी घेतलेली वार्ताहर परिषद आपण ऐकली। बाजूला एक ट्रान्सलेटर बसला होता, ते नाही आपण बघितलं आणि त्यामुळे वार्ताहर परिषदेमध्ये नाना पटोले आणि राहुल गांधी ही बंटी बबलीची जोडी प्रेसमध्ये ज्या पद्धतीचं विधान करत होती ते निषेधार्ह आहेच, पण इतिहासाला तोडफोड करणार आहे, खरा इतिहास लपवणार आहे। जर अर्ध वाचलेलं पत्र राहुल गांधी देशासमोर दाखवणार असतील तर काँग्रेस नेतृत्वाला आणि राहुल गांधींना हे इंदिरा गांधी यांचं पत्र वाचावं लागेल। हे पत्र स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी मे 20, 1980 ला लिहिलेलं पत्र आहे। पत्र इंग्रजीमध्ये असल्यामुळे मी इंग्रजीत वाचतोय। डियर श्री बाखले जी, I have received your letter of 8th May 1980। पुढे इंदिरा गांधीजी असं लिहितात, वीर सावरकर्स daring defiance of the British government has its own important place in the annals of our freedom movement. I wish success to the plans to celebrate the birth centenary of this remarkable son of India. इंदिरा गांधीजी लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर होते आहेत। त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात, ज्याच्यावर वीर या शब्दावर स्वतः राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते। त्यांनी त्यांच्या आजीचं पत्र सुद्धा वाचलेलं नाही। पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचं युद्ध कसं होतं, डेअर डिफायन्स, अतिशय धाडसी आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधातल्या युद्धात त्याची नोंद इतिहासात होईल। ॲनल्स म्हणजे इतिहासात नोंद होईल, असं कार्य सावरकरांनी केलं आहे। राहुल गांधी यांनी नेहरूजींना वाचलेलं नाही, इंदिरा गांधीजींचा अभ्यास केला नाही। आता केवळ केरळमधनं निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरवा झेंड्याची मतं एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय आणि म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे। राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे आणि म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो। आणि बरोबरीने खरं तर हिंदुस्थानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजी यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये ही अपेक्षा होती, पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली। केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वतःच्या वडिलांचे जे विचार होते त्यालाही तिलांजली देऊन बोटचेपी भूमिका उद्धवजी तुम्ही का घेतली, हा आमचा तुम्हाला सवाल आहे। धन्यवाद। कोणी हां मी राहुल गांधीजींना बेअक्कल म्हटल्यामुळे अन्य कोणाला आता म्हणणार नाही।
उद्धवजींना विनंती आहे की त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, न पेक्षा आमच्याकडनं जुन्या मैत्रीचा दाखला म्हणून आम्ही जी पुस्तकं देऊ ती नक्की वाचावीत. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात सक्रिय होते की नाही याचं उत्तर त्यांना मिळेल. स्वतः डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य पूर्तीच्या अभियानामध्ये सक्रिय होते. त्यापेक्षाही अजूनची माहिती हवी असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळामधल्या वर्गांमध्ये महात्मा गांधीजींनी सुद्धा भेट दिली होती किंवा महात्मा गांधीजींच्या विदर्भाच्या भेटीमध्ये संघ स्वयंसेवकांनी सुद्धा सेवा कार्य केलं होतं, हेही त्यांना माहीत नसेल. आणि त्यामुळे पुढचं माहिती असण्याचा उद्धवजींना सवालच नाही. देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांनी दिल्लीतल्या आपल्या परेडमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना परेडसाठी बोलवलं होतं. या सगळ्या गोष्टीला उद्धवजी अनभिज्ञ आहेत. जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरले ते इतिहास विसरले तर नवलते काय. हे इंदिरा गांधीजींचं पत्र मी तुम्हाला देतो. सावरकरजींच्या जन्मदिवसाचे त्यांच्या मृत्यूनंतर होणाऱ्या कार्यक्रमात इंदिरा गांधी याव्यात या अपेक्षेने लिहिलेलं हे पत्र आहे. त्याला उत्तर देताना इंदिरा गांधीजींनी संपूर्ण शब्द विचार करून लिहिले आहेत असं आमचं मत आहे. स्वतः या विषयावर उदय माहूरकर यांनी पुस्तक लिहिलं आहे. तेही पुस्तक तुम्हालाही देतो आणि त्यांनाही पाठवतो. त्या पुस्तकामध्ये राष्ट्राच्या सेवेसाठी आणि युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीने डावपेच टाकले जातात त्या डावपेचांचा भाग हा सावरकरांनी इंग्रजांशी केलेल्या संभाषणातला असावा याचा दाखला आहे. मला आता विषय वाढवायचा नाही, पण थोडा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याकडे असे असंख्य महापुरुषांचे दाखले आपल्याला दिसतील की 2 पावलं मागे 5 पावलं पुढे जाण्यासाठी आलिंगन देऊन समोरच्यावर हल्ला करणारी, मी घाबरलो असं दाखवून समोरच्याचा कोथळा काढणारी अशी असंख्य महापुरुषांची पराक्रमी परंपरा या हिंदुस्थानमध्ये आहे. ज्यांच्या बुद्धीवरच हिरवं झाकण बसलंय त्या राहुल गांधींना भगव्या आणि हिंदुत्वाची ताकद कळणं मुश्किल आहे. त्याचा प्रश्न तो त्यांनाच विचारा. सावरकर काढले जातात आणि आव्हान सरकारला दिले जात आहे का की तुम्ही आमची यात्रा रोखून दाखवा? असा प्रयत्न त्यांचा असेल असं नाकारता येणार नाही. कारण भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात संपूर्ण तेवढं स्वागत किंवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. मग कुठून तरी या विषयातून खुरपटं काढायची, चर्चेत आणायची आणि मग स्वतः राहुल गांधी म्हणालेत थांबवून दाखवा असं समोरच्याला एका अर्थाने डिवचायचं, हा सगळा प्रकार असू शकतो, ते नाकारता येत नाही. अहो, फडणवीस साहेबांनी तर आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेधाचा ठरावही केला. फडणवीस साहेबांना चॅलेंज करण्याआधी स्वतःच्या आजीचं तर पत्र वाचा. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यामुळे
उद्धवजींना स्वाभाविकता जो मानसिक त्रास होतोय त्या त्रासातून विपर्यास करण्याचा प्रयत्न करणारी वक्तव्य ते करतायत। ज्या वेळेला स्वतःच देवेंद्रजी स्पष्ट म्हणतायत की मी बदला घेतला, याचा अर्थ या सगळ्या गोष्टीचा कर्ता पुरुष करविता पुरुष माननीय नेतृत्वाच्या साथीने आशीर्वादाने स्वतः देवेंद्रजींनी केलं स्पष्ट होतं। मग उपप्रश्नाला स्थानच राहत नाही। ठीक है, आशीष जी, आज एक पत्र आप इंदिरा गांधी जी का दिखा रहे हैं, क्या है? और खासकर सावरकर के मुद्दे पर आज भी लगातार राहुल गांधी यात्रा हो। राहुल गांधी जी की प्रेस कॉन्फ्रेंस हमने सुनी, देखी। साथ में महाराष्ट्र के अध्यक्ष नाना पाटोले जी भी थे। ये बंटी बबली की प्रेस कॉन्फ्रेंस थी। सच और इतिहास को तोड़ मरोड़ कर दिखाने की ये प्रेस कॉन्फ्रेंस या प्रयास था। सावरकर जी पर जिस प्रकार का आरोप ये कांग्रेस के नेता राहुल गांधी जी कर रहे हैं, हम उसका वर्णन इतना ही कर सकते हैं, ये बेअक्कल राहुल गांधी जी का बयान है। उनका बयान बेअक्कल तरीके का है। उन्होंने स्वयं की नानी इंदिरा गांधी जी को भी नहीं पढ़ा है और इसके लिए आज उन्होंने एक पत्र दिखाया और पत्र का सिर्फ रिलेवेंट भाग जो उनको सुविधाजनक है उसको पढ़ाया। आज मैं इंदिरा गांधी जी का पत्र यहां पर आप सभी के सामने दिखा रहा हूं। इंग्लिश में, इसके लिए इंग्लिश में पढ़ रहा हूं। 20 मई 1980, डियर श्री बखले जी, इनको उन्होंने पत्र लिखा है। आई हैव रिसीव्ड योर लेटर ऑफ 8 मई 1980। आगे इंदिरा जी लिखती है, वीर सावरकर्स डेयरिंग डिफायंस of the British government has its own important place in the annals of our freedom movement. I wish success to the plan to celebrate the birth centenary of this remarkable son of India. यानी इंदिरा जी स्वयं स्पष्ट कह रही है, वो भारत के सुपूत इस नाते सावरकर जी का उल्लेख कर रही है। वो सावरकर जी का उल्लेख वीर सावरकर इस नाते कर रही है। साथ ही में उनके कार्य का वर्णन डेयर डिफायंस इस पद्धति का इस नाते कर रही है। और आगे इंदिरा जी कह रही है, इतिहास में जिसकी नोंद होगी ऐसा उनका कार्य है। ये भी राहुल जी ने नहीं पढ़ा, उन्होंने नेहरू जी को नहीं पढ़ा, उन्होंने इतिहास को नहीं पढ़ा, उन्होंने अपने नानी को भी नहीं पढ़ा। केरल से चुनाव लड़ने के बाद हरा झंडा और हरा विचार लेकर चले तो उसके कारण हिंदुत्व, भारत का इतिहास और सावरकर जी उनको समझना ये नामुमकिन जैसा है। कल आप लोगों ने कल आप लोगों ने जब वीर सावरकर पर एक संगोष्ठी की, उसके बाद आज जो बयान शिवसेना की तरफ से लगातार आ रहे हैं, कहा जा रहा है कि आप पहले भारत रत्न दे के दिखाइए कि ढोंग जो है दिखाने का काम बंद कर दीजिए। स्वयं कुछ करना नहीं, अपने पिताजी के विचारों को भी त्याग करना, क्योंकि सत्ता का मोह सबसे ज्यादा है। उद्धव जी की आज ये स्थिति है, उनको सत्ता का मोह इतना हो गया है कि स्वयं के पिताजी के विचार और सावरकर जी के प्रति बाला साहब की श्रद्धा, इसको भी उन्होंने त्याग दिया है। और उसके लिए उससे बातों को भटकाने के लिए दूसरे बातों को विपर्यास के रूप पर लाना, यह उद्धव जी का प्रयास है। आज उद्धव जी सत्ता से मोहित और बाला साहब के विचारों से दूर जा चुके हैं, यह स्पष्ट हो रहा है। आज प्रेस कॉन्फ्रेंस में राहुल गांधी ने कहा कि अगर हिम्मत है तो राज्य सरकार हमारी यात्रा रोक के दिखाए, और हम लगातार देश को जोड़ने की बात कर रहे हैं, आरएसएस तोड़ने की बात। भारत जोड़ो यात्रा न होते हुए भारत का इतिहास तोड़ो, ये यात्रा है। और भारत के इतिहास को तोड़ मरोड़ कर पेश करना, ये उनका प्रयास है।
और इस प्रकार का प्रयास करने वाले लोग भारत जोड़ो कर नहीं सकते, भारत की जनता भी उसको समर्थन नहीं दे रही है, उस समय पर इस यात्रा में कोई ना कोई बवाल खड़ा हो और मीडिया का आकर्षण बने, इसलिए किया हुआ ये बेतुका विधान है। राहुल गांधी एक तरफ उद्धव ठाकरे कहते हैं कि राहुल गांधी जो भी सावरकर जी के बारे में कह रहे हैं उससे हम सहमत नहीं है, लेकिन दूसरी तरफ आदित्य ठाकरे यात्रा में जाते हुए दिखाई दे रहे हैं। क्या ये उद्धव ठाकरे या शिवसेना की दोहरी राजनीति है? देखिए, मातोश्री 1 और मातोश्री 2 जैसे दो घर बने, उनको मुबारक हो, वैसे बाला साहब के विचार छोड़ के उद्धव जी चले और उद्धव जी के बात को छोड़कर आदित्य जी चले, ये मातोश्री 2 है। आशीष जी, आज कल जिस तरीके का एक वीडियो सामने आया कि राहुल गांधी राष्ट्रगान करते करते वहां पर नेपाल, जब उन्होंने कहा राष्ट्रगान बजाया जाए तो वहां पर नेपाल का राष्ट्रगान बजने लगा और उसको सोशल मीडिया पर ट्रेंड किया जा रहा है। देखिए, सोशल मीडिया पर ये चीज़ें मैंने भी देखी है। सोशल मीडिया की बहुत सारी चीज़ों को वेरीफाई भी करना पड़ता है, तो बिना वेरीफाई करे बोलना भी संयुक्तिक न होगा, और इसके लिए मैं उसको वेरीफाई करके हम उसके ऊपर प्रतिक्रिया देंगे। भारत रत्न सावरकरांना देण्याच्या विषयामध्ये विवाद हे उद्धवजींनी संजय राऊत निर्माण का करतात हा आमचा प्रश्न आहे। या देशातील काँग्रेसने विवाद निर्माण केलेला नाही अजून तरी भारतरत्न विषयात। राष्ट्रवादीने केला नाही, मुस्लिम लीगने केला नाही, समाजवादीने केला नाही, बसपाने केला नाही। वारंवार भारतरत्नच्या विषयामध्ये सावरकरजींचं व्यक्तिमत्व प्रश्नांकित तरीकेने आणण्याचा प्रयत्न हा उद्धवजी आणि संजय राऊतांचा काय आहे, एवढा सावरकरांचा द्वेष त्यांना काय, हा आमचा त्यांना सवाल आहे। त्यांच्या म्हणण्यावर हा प्रश्न उपस्थित प्रश्नांकित करण्याची गरजच काय? भारताची संसद, भारताची घटना, भारताच्या केंद्र सरकारची कार्यपद्धती यांचा अभ्यास जर त्यांच्या खासदारांना आणि त्यांना नसेल तर सावरकरांना प्रश्नांकित करण्याचं पाप हे उद्धवजींनी करू नये। विधानसभेत भारतरत्न ठरत नसतो, मी उत्तर दिलं आहे। धन्यवाद। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे